इकडे सोलापूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे 47,266 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। पावसामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर त्याचबरोबर मोह तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलाय। तर सीना आणि भीमा नदीवरील 15 बंधारे पाण्याखाली गेल्या। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। जिल्हाभरात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय। सोलापूर जिल्ह्यातील अनेक नदी असेल, नाले असेल, ओढे असतील, हे तुडुंब भरून वाहत आहेत। सध्याचं जे आपण दृश्य पाहतोय ते ड्रोनच्या मार्फत की सध्या जे आपण तिरे गावातील सीना नदीच्या पुलावरती आहेत। सीना नदीच्या पुलावरती जो सीना नदीचं जे पात्र आहे ते विस्तीर्ण झालेलं पात्र तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या मार्फत पाहत आहात। तर कशा पद्धतीने लोकांच्या शेती पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। हा जो ऊस आहे तो ऊस आसपासच्या नदीकाठच्या शेतकऱ्यांचा ऊस पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। शेतकऱ्यांची दयनीय अवस्था या पुराच्या पाण्यामुळे झालेली दिसते। आसपासचे गाव असतील, तरडगाव असेल, शिंगोली असेल, या गावातल्या शेती पिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं दिसतंय। नागरिकांचे देखील हाल बेहाल होतात, कारण दोन गावांना जोडणारा जो रस्ता आहे तो रस्ता देखील विस्कळीत झाल्याचं दिसून येतं। रस्त्यावरतून देखील पाणी पडतानाचे चित्र पाहत असाल। जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर ऊसाची शेती कशा पद्धतीने पाण्याखाली गेलेली आहे ते तुम्हाला दिसत असेल की ऊसाचे अख्खे प्लॉट जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। शेतकऱ्यांच्या ज्या मोटर आहेत, पाण्याचे जे पंप आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। शेतकऱ्यांच्या जे विद्युत जे खांब आहेत, विद्युत धारा पुरवणाऱ्या किंवा विद्युत प्रवाह पुरवणारे जे खांब आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहे। आसपासची जमीन सगळी जी आहे ती पाण्याखाली गेलेली नदीकाठच्या शेतकऱ्यांची दिसून येते। ड्रोनचं हे विहंगम दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या मार्फत पाहत आहात। अशीच दयनीय अवस्था शेतकऱ्यांची देखील झालेली दिसून येते। शेतकरी मायबाप आता या संकटाकडे कशा पद्धतीनं पाहतो ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे, कारण शेतकऱ्यांची अशीच अवस्था, ओला दुष्काळ असेल, सुका दुष्काळ असेल, अशाच दुष्काळात शेतकऱ्यांना नाहक त्रासाला समोर जावं लागतं। ड्रोनचे हे विहंगम दृश्य टिपतायत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह बुद्धभूषण काटे, एनडीटीव्ही मराठी, सोलापूर।